श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. स जयति सिंधुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयति विघ्नानां. प्रारंभीसी गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधुर्वदन देव उत्कर्ष पावत आहे. दैनिक पंचांग 20 ऑक्टोबर 2025. वार सोमवार. शालिवाहन श्री शके 1947. संवत 2081. संवत्सर विश्वावसु संवत्सर. अयन दक्षिणायन. सौर ऋतू शरद ऋतू. मास अश्विन. पक्ष कृष्ण पक्ष. तिथी चतुर्दशी तिथी सोमवारी दुपारी 15:45 पर्यंत. नंतर अमावस्या तिथी सुरू. नक्षत्र हस्त नक्षत्र रात्री 20:17 पर्यंत. नंतर चित्रा नक्षत्र सुरू. योग वैधृती योग पहाटे 26:35 पर्यंत. नंतर विष्कंभ योग सुरू. करण दिवाकरण शकुनी 15:45 पर्यंत. नंतर रात्रोकरण चतुष्पाद 28:48 पर्यंत. सूर्योदय सकाळी 6:35 पर्यंत. सूर्यास्त संध्याकाळी 18:11 पर्यंत. रवी तूळ राशीत आहे. चंद्र कन्या राशीत आहे. आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान. मेष राशीत कोणताही ग्रह नाही. वृषभ राशीत हर्षल वक्री 6 अंशावर. मिथुन राशीत कोणताही ग्रह नाही. कर्क राशीत गुरु 0 अंशावर. सिंह राशीत कोणताही ग्रह नाही. कन्या राशीत चंद्र 15 अंशावर. शुक्र 13 अंशावर. तूळ राशीत रवी 2 अंशावर. मंगळ 24 अंशावर. बुध 24 अंशावर. वृश्चिक राशीत कोणताही ग्रह नाही. धनु राशीत कोणताही ग्रह नाही. मकर राशीत प्लुटो 6 अंशावर वक्री. कुंभ राशीत राहू वक्री 23 अंशावर. मीन राशीत शनी वक्री 2 अंशावर. नेपच्यून वक्री 5 अंशावर. आज आकाशातील ग्रहांचे अंशात्मक प्रमुख योग. बुध युतियोग मंगळ. राहू काळ सोमवारी राहू काळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत असतो. राहू काळ नेहमी अशुभ असतो. शुभ कार्य वर्ज्य करावीत. अग्निवास पृथ्वीवर अग्निवास आहे. सोमवार हा भगवान शंकराचा वार असल्यामुळे शंकर मंदिरात भगवान शंकरावर जलाभिषेक करावा. दिनविशेष नरक चतुर्दशी. अभ्यंग स्थान चंद्रोदय पहाटे 5:20 पर्यंत. यमतर्पण उभय दर्शन उल्का दर्शन. पितृपक्षातील महालय श्राद्ध हे 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत करता येते. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराचे श्रवण केले असता आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राचे श्रवण केले असता आपल्या आयुष्यातील पातक निघून जाते. योगाचे श्रवण केले असता सर्व रोगांचे निवारण होते आणि कर्णाचे श्रवण केले असता चिंतित मनोरथ सिद्ध होतात आणि या सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. शुभम भवन्तु. आता मी तुम्हाला 20 ऑक्टोबर या दिनानिमित्त माहिती सांगत आहे. 20 ऑक्टोबर सुविचार. ज्या प्रदेशात वृक्षांचा अभाव आहे तेथे एरंडाला वृक्षाचा भाव चढतो. दिनविशेष. शाहीर अमर शेख यांचा जन्मदिन 1916. शिल्पकार रवींद्र मेसरी यांचा जन्मदिन 1928. पंजाबराव कृषी विद्यापीठाची स्थापना 1969. प्रसिद्ध गायक कृष्ण गणेश फुलंब्रीकर उर्फ मास्टर कृष्णराव यांचा स्मृतिदिन 1974. राष्ट्रीय एकात्मता दिन. व्यक्तिविशेष. मैफलीचे गायक, गायक नट, संगीत दिग्दर्शक, रचनाकार अशा अनेक नात्यांनी मराठी नाट्यसंगीतात स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेला महान कलावंत म्हणजे मास्टर कृष्णराव. दिनांक 20 जानेवारी 1898 रोजी जन्मलेले हे कृष्ण गणेश फुलंब्रीकर. आज त्यांचा स्मृतिदिन. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात आपल्या अपूर्व कल्पकतेने गायनाचार्य पंडित भास्करबुवा बखले यांनी जी क्रांती घडून आणली ती पुढची 50 वर्षे आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलण्याचे काम माननीय कृष्णरावांनी केले. मैफलीत अभंग भजने म्हणणाऱ्या मास्टर कृष्णरावांनी परब्रह्म निष्काम तो हा जो पिया तोडू देव म्हणे नाम्या पाहे अशी अनेक भजने लोकप्रिय केली.
सौभद्र, एकच प्याला, संशय कल्लोळ, शारदा, स्वयंवर आदी नाटकात भूमिकाही केल्या. नाटकातील पदांना शास्त्रीय संगीताच्या चाली देऊन सावित्री, कानोपात्रा, अमृतसिद्धी, नंदकुमार, मेनका अशा नाटकातून बालगंधर्वाच्या गळ्यातून ऐकविल्या. कुलवधू या नाटकातल्या मन रमणा, मधुसूदना, क्षण आला भाग्याचा, बोला अमृत बोला या पदांनी संगीत रंगभूमीला पुनर्जीवन दिले. धर्मात्मा, माणूस, आदमी, गोपाळकृष्ण, लाखाराणी, भक्तीचा मळा, माली, रामदास, मेरी अमानत इत्यादी चित्रपटांनी संगीत दिले. भक्तीचा मळा व माली मध्ये सावता माळ्यांची तर मेरी अमानतमध्ये शाळा मास्तराची भूमिका केली. आपल्याकडील रागदारी चीजा 7 भागात राग संग्रह नावाने प्रसिद्ध केल्या. दिनांक 20 ऑक्टोबर 1974 रोजी माननीय कृष्णरावांचे निधन झाले. आज त्यांचा स्मृतिदिन. बोधकथा. सेंट मार्टिनची कथा. प्रत्येक गरिबाला काही ना काही देणारा म्हणून त्याची प्रसिद्धी होती. सैतानाला वाटले की हा मनुष्य सगळ्यांना दान करीत सुटला आहे. हा स्वतःला समजतो तरी कोण? असा विचार करून ऐन थंडीच्या दिवसात मार्टिनने सगळेच देऊन टाकले आहे अशी वेळ सैतानाने निवडली आणि त्याच वेळी एका गरिबाला सैतानाने मार्टिनच्या वाटेवर सोडले. वेळी थंडीच्या दिवसात अंगावर वस्त्र नसणारा तो गरीब मार्टिनने पाहिला. मार्टिनने आपल्या अंगावरचे अर्धे वस्त्र फाडून त्याला दिले आणि तो चालू लागला. सैतानाला वाटले अजून याची मस्ती जिरली नाही म्हणून त्याने बर्फ पाडायला सुरुवात केली आणि बघतो तर काय, एका झाडाखाली बसून मार्टिन रडत होता. आनंदी मुद्रेने सैतान म्हणाला, आता का रडतोस? तुझी दातृत्वाची घमेंड उतरली नाही का अजून? त्याला अर्धवस्त्र दिलेस आणि आता खूप थंडी वाजते म्हणून रडतोस काय? मार्टिन म्हणाला, तुझा गैरसमज होतोय. त्या गरिबाला मी अर्धच वस्त्र दिलं. या थंडीत त्याचं काय झालं असेल हे आठवून रडतोय. मी संपूर्ण वस्त्र न देता अर्ध दिले म्हणून रडतोय. तात्पर्य: देणाऱ्याच्या मनाला जराही क्लेश न होता दिलेले दान म्हणजे सात्विक दान. चिंतन: सत्याशिवाय धर्म नाही. धर्म म्हणजे प्रेम. ज्या अर्थी धर्म एकच असू शकतो त्या अर्थी सत्य हे प्रेम आहे आणि प्रेम हे सत्य आहे. अधिक विचार करता आपणाला असे दिसून येईल की सत्यावर आधारलेला कोणताही व्यवहार हा प्रेमाशिवाय शक्य नाही. म्हणूनच सत्यशक्ती हीच प्रेमशक्ती आहे. शुभम भवतु. माझ्या या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा ही नम्र विनंती. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुभ्यं नमो नमः.